श्री स्वामी समर्थ. शिवपुराणमध्ये एक खूप गोड आणि साधी शिकवण सांगितली आहे. ती भगवान शिवांना मोठे मोठे विधी नकोत, त्यांना फक्त भक्तांचा खरा भाव हवा असतो. म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. ते लवकर पावतात आणि लगेच कृपा करतात. आज आपण अगदी घरात बसून बोलतो तसे साध्या शब्दात समजून घेऊ की शिव लवकर कसे पावतात आणि शिवपुराणात काय सांगितलं आहे. भगवान शिव कैलासावर राहतात, पण त्यांचे मन प्रत्येक भक्ताच्या हृदयात असते. ते डोळ्यांनी पूजा पाहत नाहीत, ते मनाचा आवाज ऐकतात. एखादा श्रीमंत मोठी पूजा करतो, मोठे अभिषेक करतो, पण मनामध्ये अहंकार ठेवतो, तर शिव प्रसन्न होत नाहीत. पण एखादी गरीब आई सकाळी उठून स्वच्छ पाण्याचा एक लोटा घेऊन शिवलिंगावर अर्पण करतो आणि डोळ्यातून प्रेमाने पाणी येते, तर त्या एका लोट्याने शिव आनंदी होतात. शिवपुराण सांगते की पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा सर्वात मोठा उपाय आहे. हा मंत्र म्हणजे स्वतः शिवाचे स्वरूप आहे. जो भक्त रोज सकाळी उठून शांत बसतो, डोळे मिटतो आणि मनापासून ओम नमः शिवाय म्हणतो, त्याच्या आयुष्यातील दुःख हळूहळू कमी होऊ लागतात. हा मंत्र मन शुद्ध करतो, घरातील नकारात्मकता दूर करतो आणि संकटे हलकी करतो. कारण भोलेनाथ इतके साधे आहेत की त्यांना फक्त पाणी प्रिय आहे. गंगाजल असेल तर उत्तम, पण साधे स्वच्छ पाणी देखील चालते. कारण शिव स्वतः विरक्त आहेत. त्यांना राजेशाही नाही आवडत, त्यांना साधेपणा आवडतो. म्हणूनच ते स्मशानात राहतात, भस्म लावतात, साप गळ्यात घालतात. याचा अर्थ काय, तर जगातील मोह माया सोडून जो साधेपणाने राहतो त्याच्यावर शिवाची कृपा असते. शिवपुराणात बेलपत्राचे महत्व खूप सांगितले आहे. 3 पानाचे बेलपत्र म्हणजे त्रिदेवांचे प्रतीक आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. जर भक्त स्वच्छ मनाने बेलपत्र अर्पण करतो आणि म्हणतो, भोलेनाथ माझ्या चुका माफ करा, माझ्या घरात सुख शांती ठेवा, तर शिव त्या घरावर कृपा करतात. शिवांना सत्य खूप प्रिय आहे. जो माणूस खोटे बोलत नाही, फसवणूक करत नाही, दुसऱ्यांचे वाईट करत नाही, तो शिवाला आपोआप प्रिय होतो. कारण शिव म्हणजे सत्य आणि न्याय. ते भोळे आहेत, पण ते अन्याय सहन करत नाहीत. म्हणून जीवनात प्रामाणिकपणा ठेवला तर तीच सर्वात मोठी पूजा आहे. सोमवारचा दिवस शिवांचा मानला जातो. त्या दिवशी शक्य असेल तर उपवास करा, नाही जमेल तरी चालेल, पण त्या दिवशी शिवाचे नाम जास्त घ्या. शिवाची कथा ऐका, शिवपुराणातील गोष्टी वाचा. घरात संध्याकाळी एक दिवा लावा शिवांसमोर आणि शांतपणे बसा. एवढ्यामध्ये देखील एवढ्याने केले तरी देखील शिव प्रसन्न होतात. शिवपुराणात एक गोष्ट सांगितली आहे. एक शिकारी होता, त्याला पूजा विधी काहीच माहित नव्हते. एकदा तो झाडावर बसला होता आणि खाली शिवलिंग होते. त्याच्या हातून न कळत बेलपत्र खाली पडत होते आणि रात्रभर तो जागा होता, उपाशी होता. त्या अज्ञानात केलेल्या कृतीनेही शिव प्रसन्न झाले, कारण त्याच्या मनात कपट नव्हते. याचा अर्थ शिव भाव पाहतात, नियम नाही. भगवान शिवांना राग येतो, पण तो राग देखील भक्तांच्या भल्यासाठी असतो. ते सहज प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष म्हणतात, म्हणजे लगेच तृप्त होणारे. जर तुम्ही मनापासून हाक मारली, भोलेनाथ मला मार्ग दाखवा, माझे संकट दूर करा, तर ते नक्की ऐकतात. घरात रोज सकाळी लवकर उठावे, शक्य असेल तर आंघोळ करून स्वच्छ कपडे घातल्यानंतर देवघर स्वच्छ ठेवावे आणि एक छोटासा तांब्या भरून पाणी अर्पण करावे शिवांना आणि 5 मिनिटे शांत बसून फक्त ओम नमः शिवाय म्हणावे. एवढी छोटी सवय आयुष्य बदलू शकते. शिवाला भांग धतुरा आवडतो असे सांगितले जाते, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण चुकीच्या सवयी लावून घ्याव्यात. त्याचा अर्थ आहे की शिव विष पचवतात, म्हणजेच आपल्या जीवनातील विषारी भावना, राग, मत्सर, द्वेष हे त्यांच्याकडे अर्पण करावेत आणि मन हलके करावे. शिवपुराण सांगते की जो दुसऱ्याला माफ करतो त्याच्यावर शिवाची विशेष कृपा असते. कारण शिवाने समुद्र मंथनात आलेले विष स्वतः प्याले आणि सृष्टी वाचवली. म्हणून आपण देखील घरातील भांडण वाढवू नये, शक्य तितके शांत राहावे. जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, पैसा अडकला असेल, नोकरी मिळत नसेल, घरात सतत भांडणे होत असेल,
होत असतील तर रोज रात्री झोपण्यापूर्वी शिवाचे नाव घ्या आणि म्हणा, भोलेनाथ, मी तुमच्यावर सोपवते सर्व काही, माझा हात धरा. असे म्हटले की मन शांत होईल आणि योग्य मार्ग दिसू लागेल. शिव भोळे आहेत, पण ते भावनिक आहेत. ते लहान मुलासारखे आहेत. तुम्ही जसे प्रेम द्याल तसे प्रेम परत मिळेल. म्हणून कधीही शिवाला घाबरू नका. त्यांना आपल्या घरातील सदस्य समजा, त्यांच्याशी बोला, आपल्या समस्या सांगा. शिवपुराण सांगते की कलियुगात सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. मोठ्या यज्ञाची गरज नाही, मोठ्या दानाची गरज नाही. फक्त सात्विक जीवन आणि नाम हेच पुरेसे आहे. घरात जर रोज संध्याकाळी एक वेळा सगळे मिळून ओम नमः शिवाय म्हणाले तर घरातील वातावरण बदलते, नकारात्मकता कमी होते आणि मनाला शक्ती मिळते. लक्षात ठेवा, शिवाला दिखावा आवडत नाही, साधेपणा आवडतो, प्रेम आवडते, सत्य आवडते आणि करुणा आवडते. जो गरिबाला मदत करतो, जनावरांना त्रास देत नाही, आई वडिलांचा आदर करतो, तो शिवाला खूप 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 प्रिय असतो. भोलेनाथांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रोज मनातून त्यांचे आभार मानणे. आजचा दिवस दिलास त्याबद्दल धन्यवाद. माझे कुटुंब सुरक्षित ठेवले त्याबद्दल धन्यवाद. असे म्हणा. कृतज्ञता ही देखील मोठी पूजा आहे. शेवटी एवढेच लक्षात ठेवा की शिव दूर नाहीत, ते आपल्या श्वासात आहेत. आपण ओम म्हणतो तोच त्यांचा नाद आहे. आपण सत्य जगतो तीच त्यांची कृपा आहे आणि आपण प्रेम देतो तेच त्यांचे आशीर्वाद आहेत. म्हणून आजपासून मोठे काही करण्याची गरज नाही. फक्त मन शुद्ध ठेवा, सत्य बोला आणि रोज प्रेमाने म्हणा, ओम नमः शिवाय. भोलेनाथ, माझ्यावर कृपा करा. इतके केले तरी शिव लवकर पावतात, कारण ते आपल्या सारखेच साधे, भोळे आणि प्रेमळ आहेत. म्हणून अशी साधी सेवा करा आणि शिवांना प्रसन्न करण्याचा मार्ग सोपा आहे. शिवांचा दिवस हा सोमवारचा दिवस आहे. शिवांचा या दिवशी उपवास केला आणि त्यांची पूजा पाठ केली तर शिवांचे नामस्मरण केले तर नक्कीच त्याचे खूप पुण्य मिळते. दर सोमवारी उपवास नसेल जमत तर महिन्यातील एखादी सोमवार तरी उपवास ठेवावा किंवा महिन्यातील शिवरात्री येतात त्या दिवशी उपवास ठेवला तरी चालेल. कारण शिवपुराणात एक सुंदर वाक्य आहे, शिवभक्तांचा भाव पाहतो, वस्तू नाही. म्हणून गरीब माणूस सुद्धा फक्त एक लोटा पाणी अर्पण करून शिवाला खुश करू शकतो. भगवान शिव भोळे आहेत, पण ते न्यायी आहेत. जो भक्त खऱ्या मनाने हाक मारतो त्यांच्या मदतीला ते लगेच धावून येतात. म्हणून लक्षात ठेवा, मोठी पूजा नाही, मोठा खर्च नाही, फक्त स्वच्छ मन, सत्य जीवन आणि ओम नमः शिवाय हे नाम मनातून म्हटले आणि शिवांना एक लोटा जल अर्पण केले. घरी करा किंवा जवळपास मंदिर असेल तर मंदिरात जाऊन केले तर अति उत्तम. पण एक लोटा दर सोमवारी आपण अर्पण केले आणि शिवांचा मंत्र म्हटला. नाही शक्य होत तर 5 मिनिट सुद्धा बसून म्हटले तरी शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे नक्कीच शिव सर्वांना प्रसन्न होतील. इतके केले तरी शिव लवकर लवकर पावतात, कारण ते आपल्यासारखेच साधे, भोळे आणि प्रेमळ आहेत. हर हर महादेव. ही माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव लिहायला विसरू नका.